या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। काल रात्री नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते। यात अर्धापूर तालुक्यातील चन्नापूर येथील लिंबू उत्पादक शेतकरी माणिक कोकाटे यांनी 1000 लिंबूच्या झाडांची लागवड केली आहे। तर या शेतकऱ्याला लिंबू उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न होत असते। यावर्षी लिंबांना बाजारात 200 ते 250 रुपये प्रति किलो भाव मिळत असून मात्र कालच्या अवकाळी पावसाने लिंबूमध्ये गळती झाली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नाव मानेजी गंगाधर कोकाटे, राहणार चन्नापूर, तालुका अर्धापूर, नांदेड जिल्हा। हे लिंबुनीचं बूड आपल्यापाशी आहे। कमीत कमी 1000 बूड आहे। जवळपास एका झाडाचे 2 किलो 3 किलो लिंबू, 5 किलो खाली लिंबू सगळं पडून गेले। आपण मे महिन्यामध्ये उतरणार जे होत्या, आज मार्केट आहे त्याला 200-250 रुपये। असे 2दा-3दा सालातून नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याने काय करावे? सालाच्या कधी 2दा-3दा गारपीट आली, जेव्हा माल राखून ठेवला तेव्हा हे त्या मोसमला हे इजा कडकडा पावसाळ्यामध्ये यायल्यासारखं हे अशी नुकसान व्हाली, हे सरकारने बघावे। अंदाजे किती नुकसान झाले लिंबाची दाजी कमीत कमी नाही म्हणलं तरी आपल्यापाशी एका झाडाला 5 किलो लिंबू खाली पडले। आज जवळपास 200-250 मार्केट आहे त्याला। आज आपण लिंबू उन्हाळ्यामध्ये होते म्हणून आपण लिंबू ठुले। एका रात्रीमध्ये काल 5 वाजता गारपेट इजामिजानं वारं वादन लिंबूची झाडं 2-4 उरपून पडले, तर काही वाकून गेले, तर त्या मालाला कसं तोडानं काय करणार? अंदाजे नुकसान नाही म्हणलं तरी आता 200-250 रुपये एका झाडाचा भाव आहे। कमीत कमी नंतर 4-5 लाखाची नुकसान झाली याच्यामध्ये। 4-5 लाखाची नुकसान झाली। सालाच्याकडे 4-5 लाखाची एका वारामध्ये नुकसान होईल, शेती लावण्यातच काय करणार? आपल्या मोठ्या प्रकरणामध्ये आपल्यापाशी 200 ते 250 क्विंटल हळद आहे। पूर्ण फाऱ्या मिऱ्या झाकून काय करता, शिजून झालं 8 दिवस, पूर्ण पाणी खालून गेलं। केळ्या जवळपास 5-6 हजार बूड, तिचे पूर्ण पानं फाटून गेली। आंब्याचा आहे, आंबा आपण राखून ठेवला, जेव्हा उतरवा म्हणल्या जेव्हा आज हळदीचे नुकसान किती झाले? हळदी जवळपास 25 लाखाची नुकसान झाली आपली। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर। 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।